कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आजवर या खोतांच्या घरात पोलीस दिले नव्हते। आज भलते सलते आरोप झाले, कोणामुळे? तुझ्यामुळे ना? हा? अरे कसलो सूड घेतास? हा, गेला असं सांगून दादा येत नाही तू का? आज तुझ्यामुळे। थांब बंधू। अरे पण दादा, कायदो हातात घेऊ नकोस। आय एम रिअली सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला, पण परत होणार नाही। हा खरं का बोलत नाहीये? का लपून ठेवतोय की ह्याचं किडनॅपिंग झालं होतं? ह्याला माझ्याबद्दल खरं काय ते कळलं तर नाही ना? काय आहे याच्या मनात? दादा आज ह्याच्यामुळे तुझा अपमान झालो। ह्या का मी सोडूचाही नाही। काय करणार? त्याला मारणार आहात तुम्ही? खबरदार माझ्या मुलाच्या अंगाला हात लावला तर। आता फक्त पोलीस स्टेशनची पायरी चढायला लावली आहे, उद्या कोर्टाची पायरी चढायला लावेन। शाबास, मला वाटलंच होतं। आधी पोलीस झाले, आता कोर्टाची धमकी। बरं झालं सगळ्यांसमोर तुमचं खरं रूप दिसले दोघांचं। निशिगंधा, या मुलाशी लग्न करायचंय, त्या घरात जायचंय तुला सून म्हणून? ही बाई वाईटावर आहे आपल्या सगळ्यांच्या खोतांच्या। आपलं वाईट व्हावं म्हणून ती वाटेल त्या थराला जाऊ शकते। रघुनाथा, अरे आपल्या घराची पुण्याई असं आपल्या पाठीमागे देव सगळा बघता। ह्या काय आता टिकणारा नाही। तू माझ्या मुलीवर प्रेम करतोस असं म्हणतोस ना, पण बघ स्वतःकडे किती बेजबाबदार आहेस ते। बरं झालं वेळीच तुझा मूर्खपणा, तुझं खरं रूप, तुझा बेजबाबदारपणा सगळ्यांसमोर आलाय। निशिगंधा, तू या असल्या मुलाशी लग्न करणार आहेस ज्याच्यामुळे तुझा बाप अपमानित झाला। या नांदिवली गावामध्ये रघुनाथ खोताच्या डोळ्याला डोळा लावून बोलायची कोणाची हिम्मत नव्हती, पण ह्याच्यामुळे, ह्याच्या आईमुळे मला पोलीस स्टेशनला जावं लागलं। बंधूला पोलीस स्टेशनला जावं लागलं। आजपर्यंत मी सरकारी कचेरीत गेलो ते लोकांच्या अडचणी, लोकांचे प्रश्न सोडवायला, आणि या दोघांमुळे माथ्यावरती आरोप लावून गेलो। या असल्या मुलाशी लग्न करणार आहेस तू? चल निघ, जा तुझ्या घरात राहा समोरच्या। आम्हालाही काही इन्सल्ट करून घेण्याची हौस नाहीये। नीरज, तू चल, मी आता तुला इथे ठेवणार नाहीये। नीरज, तुम्हारी माँ सही कह रही है, ये सही समय नहीं है, तुम प्लीज घर चलो। यांच्याकडनं शिक, वडील तुझे समजूतदार आहेत, तसं वागायला शिक। चल निघ, चल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।